ये तो प्रोग्राम है, आईएपी के बाद कम्युनिटी के साथ प्रोग्राम है। इसका मतलब ये है हमने रिलेवेंट एंड रिलायबल एंड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कम्युनिटी में पेरेंट्स के लिए देना है। बच्चे का कब उसका मेडिकल सीकिंग करना है, कब नहीं करना है, उसका बारे में सब कुछ होता है। क्या क्या डेंजरस सिम्टम्स होते हैं, खांसी में हो जाए तो मेजॉरिटी ऑफ दी खांसी होता है, वही सिंपल होममेड रेमेडी से सही हो जाता है। बट जब वो बच्चों को वही बच्चों का डॉक्टर साहब के पास में लेके आना, फॉर एग्जांपल खांसी है, सांस का तकलीफ ज़्यादा है, उसी टाइम पे बच्चों का डॉक्टर के पास में लेके आना होता है। खांसी है, वही सांस लेने में मुश्किल हो रही, उसी टाइम पे आना होता है। पसली चल रही, रिट्रैक्शन वगैरह हो रहे, उसी टाइम पे बच्चों को लेके आना होता है। बच्चे का दिमाग में इरिटेबल होता है, खांसी है, थोड़ा सांस का तकलीफ है, इरिटेबल है, इसका मतलब ये तो डेंजरस सिम्टम्स है। खांसी है, सांस का तकलीफ है, फिट्स हो रही, इमीडिएट बच्चों के पास में लेके आना होता है। ऐसा बच्चे का ब्लूइश डिस्कलरेशन वगैरह होता है और सफ़ेद हो जाता है, उसी टाइम पे भी बच्चों इस तरह का सिम्टम्स वगैरह के बारे में हमने टैकलिंग द कॉप इज़ इम्पॉर्टेंट थिंग होता है। उसी का हमने इंडियन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स इस सब चीज़ वेबसाइट में भी डाला हुआ, आप लोगों के तरफ पे मीडिया से भी डाला हुआ, एंड इंस्टाग्राम में भी डाला हुआ, फेसबुक में भी डाला हुआ, हमारा ऑफिशियल वेबसाइट होता है, इंस्टाग्राम में भी डाला हुआ, सो दैट रिलायबल इंफॉर्मेशन बच्चों का केयर करने वालों को मिल सकता है। हल्के से खांसी होता है, ज़्यादा बुखार नहीं है, कोई प्रॉब्लम नहीं है, ज़्यादा मेडिसिन देने का ज़रूरत नहीं है, उसी टाइम पे होममेड रेमेडी लाइक हनी वगैरह दे के वो घर पे ही देख सकते हैं। अब इज़ एन अनदर इम्पॉर्टेंट थिंग अभी तो आजकल बच्चों में हो रही एलर्जी का, उसमें क्या है, फॉर एग्जांपल उसका बेडरूम वगैरह है, डस्ट माइट वगैरह होता है, उसका बारे में बेडरूम वगैरह नीट से होना चाहिए, डस्ट नहीं होना चाहिए। बच्चा जब बाहर जाता है बारिश वगैरह में ये नहीं होना चाहिए, बाई चांस बारिश में वगैरह गए तो इमीडिएट ड्राई वगैरह करना होता है। इस तरह की चीज़ बहुत इम्पॉर्टेंट है। जैसे की बात कम्युनिटी के साथची जी मोहीम आहे ती IPचे आमचे जे मेंबर आहेत 45,000 मेंबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली आहे, जेणेकरून थ्रू त्यांच्या मित्रां थ्रू त्यांचे डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जी आम्ही जो मेसेज देतो आहे, सिंगल मेसेज देतो आहे, तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे। जसे स्टेकहोल्डर्स असतात, जसे टीचर्स आहे, नंतर सोशल वर्कर आहे, यांच्यापर्यंत हा मेसेज द्यावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा। म्हणूनच आम्ही रिपोर्ट्सला जे पकडतो आहे की प्रेस नोट घेतो आहे, तेवढ्याच करता घेतो आहे। पण हा आज नुसता एकटा कफ हा आजारावर आम्ही बोललो आहे, हा कफच आजार राहणार नाही, तर तिथे वेगळे जसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ORSवर बोलणार आहे, त्याचं ब्रेस्ट फिडिंगवर कसं काय करायचं, नंतर अडोल्सन्सचा हेल्थचा चॅप्टर आहे, सबस्टन्स ॲब्यूज म्हणजे आजकाल ड्रग ॲब्यूज जे प्रकार झाले आहे, आणि आत्तापर्यंत जे कव्हर केलेले प्रकार आहे, जसं ॲनिमिया कव्हर केलेलं आहे, आम्ही फीवर कव्हर केलेलं आहे, ऑटिझम कव्हर केलं आहे, ओबेसिटी खूप मोठा इश्यू आहे। तर हा जोपर्यंत IAP आहे, मी तर असं म्हणेन की जोपर्यंत IAP आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहणार आहे। खोकल्याचं मी एक सिंगल सांगतो आहे की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतो आहे किंवा ॲलर्जिक कप म्हणतो। व्हायरल कपचे लक्षण असतात खूप हेवी हाय ग्रेड फीवर असतो, पोरांना इरिटेबल असं कप होतो, आणि ॲलर्जीचं कप तसं तर युजली रात्रीला जास्ती होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थाची ॲलर्जी, जसं मोस्टली ॲलर्जीचं आपल्या इथे काय असते, डस्टची ॲलर्जी असते, कुत्र्यांचे वगैरे जे असतात जसं काँग्रेस घास, नंतर तुम्ही फिश, शेंगदाणा, या काही गोष्टींची ॲलर्जी, कलरफुल पदार्थ, आणि सर्वात महत्त्वाचं मी बोलतो आहे ते स्मोक म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग, त्यावर धूर जो आहे त्याची, आणि आईवडील जर एक सिगरेट स्मोकर असतील तर त्याचीसुद्धा मुलांना ॲलर्जी असते। तर यामध्ये ड्राय कफ येतो, पोरांना कधीच ताप येत नाही, पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कफामुळे। तर ह्या ॲलर्जी कफावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे। व्हायरल कफ असेल तर 3 दिवसात आरामात जाईल। डॉक्टरांना गळ घालू नये की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे, साधे गरम पाणी घेणे किंवा गुळण्या करणे म्हणतो आपण त्याला, आणि ह्युमिडिफायर्स वापरणे या गोष्टीमध्ये। आणि एक अजून रेमेडी म्हणजे हनी। आता नवडेज लॅन्सेटने सुद्धा सांगितले की हनी द्यायला हरकत नाही, फक्त हनी देताना विचारू, आणि त्यानंतर जर 3 ते 4 दिवसात तुम्हाला कफ कमी होत नसेल तर नक्की तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे। आणि हा मॉडेल पुढे चालू द्यायसाठी आम्हाला युनिसेफ, WHO
यासारख्या संस्था मदत करत आहेत आणि काही सोशल ऑर्गनायझेशन जसं लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्या थ्रूसुद्धा आम्ही लोकांना लेक्चर देऊन किंवा करणार हो नक्कीच दिलेला आहे. आम्ही WHO युनिसेफला दिलेला आहे. Important thing, please note this QR code. So we are not only techno-savvy in reaching out through social media platforms, but these are the QR codes you may share with general public also. And please share these websites also, the iipindia.org. So these are the places wherein you will get authentic information not only of today's program, but also of all the past programs that we have launched up till now. So this will be good that सामान्य जनतेला जी इत्थंभूत माहिती, व्यवस्थित सायंटिफिक माहिती पाहिजे ती तुम्हाला इथे मिळेल. ते प्लीज कृपया जितक्या जणांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकाल ते चांगलं होईल. यांच्या विद्यमाने आपण ऑलरेडी 9 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. सो आम्ही शाळांमध्ये ऑलरेडी आणि ही सगळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्येच जातो आहे. म्हणजे IIP फक्त आम्ही दिल्ली पब्लिक स्कूल किंवा अशा हायफाय शाळांमध्येच जात नाही आहे, तर सामान्य शाळांमध्ये सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचाही पूर्ण प्रयत्न.